येस झालं दुरुस्त. येस झालं दुरुस्त. उठा 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 मला बसू द्या. उठा उठा. काय करताय? बबडू दोरा दे मला पटकन. फ्रेंड हे काय आहे? ते सोलर पॅनल आहे. सूर्याच्या उष्णतेपासून ना आपण इकडे विद्युत निर्मिती इलेक्ट्रिसिटी तयार करतो आणि त्याच्यावर हे सगळं चालतं. इकडनं येता का पटकन? फ्रेंड हसू नको, पटापट काम कर. हो 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 हो. किती वाजले? 5ला 5 कमी. अरे बापरे. चल 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 राजा आवर लवकर. हे बघ हे ना हे त्या पिशवीत टाक तुझ्या. चल बबडू लवकर ये. चल. मी उचलू का? नाही. हो ऐका ना, तुम्ही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे मला मदत केली आणि मी तुम्हाला नीट थँक्यू सुद्धा नाही म्हटलं कधी. आत्ता सुद्धा इतकी मोठी मदत केलीत पण माझ्याकडे आभार मानण्यासाठी वेळच नाही येतो. पण आय एम रिअली सॉरी. सॉरी की थँक्यू? ऍक्च्युली थँक्यू. हो पण याचा मोबदला घेणार आहे बरं का मी. नक्कीच देईन पण आता थोडी घाईत आहे. थँक्यू. चल बबडू चल लवकर ये. इकडे इकडे इकडे. अर्जुनने घरी गेल्यावर विचारलं की मशीनला काय झालं तर काय सांगशील? उंदराने खराब केलं म्हणून रिपेअर करायला गेलो होतो. हा चल. पाच वाजून गेले अजून या मुलीचा पत्ता नाही. हे गेली अशी. मी म्हटलं होतं तिला 5 वाजल्याच्या आत मला ब्लाऊज मिळायला पाहिजे नाही तर प्रॉब्लेम होईल माझा. काही न सांगता सवर तर कुठे निघून गेलीये. सोहम अरे बरं झालं तू आलास. तुला माहितीये का शुभ्रा कुठे गेली ती? ती मला 5 वाजल्याच्या आत ब्लाऊज शिवून देणार होती. आता माझा प्रॉब्लेम होणार ना. खरंच मला काही कळत नाही कुठे निघून गेलीये ती. सॉरी मॅडम पण मला वाटलंच होतं शुभ्रा काहीतरी गोंधळ घालणार म्हणून. काय हल्ली बिचारी इतकी वेगवेगळ्या विचारात असते, वेगवेगळ्या काय काय करत असते ना, त्यामुळे तिच्याकडून जरा गोंधळ होतोय. म्हणजे शुभ्रा तुमच्याशी बोलत असतानाच मला वाटलं होतं असं काहीतरी होणार आहे म्हणून तुमचा काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ब्लॅक अँड गोल्ड कॉम्बिनेशनचा एक पार्टीवेअर ड्रेस तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. पण मॅडम एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही शुभ्राला प्लीज ओरडू नका कारण तुम्ही ओरडाल या भीतीनेच कुठेतरी बहुतेक गेली असणार आहे ती. अरे नाही तिने जस्ट सांगायचं मला. पण सोहम सो स्वीट ऑफ यू. तू किती विचार करतोस माझा, नाही तर माझा केवढा प्रॉब्लेम झाला असता. मॅडम मी असेपर्यंत कधीच कुठला प्रॉब्लेम होणार नाही तुमच्या बाबतीत. बरं तुम्ही आता रेडी व्हा, मी पण फ्रेश होऊन येतो. येस. आई आई शुभ्रा
शुभ्रा अगं कुठे निघून गेली होतीस तू? तुला जमणार नव्हतं तर मला सांगायचंच ना बाळा, मी काहीतरी दुसरी अरेंजमेंट केली असती. आजू आईचं मशीन ना उंदराने खराब केलेलं, आम्ही ते रिपेअर करून आणलं. अरे बापरे, असं झालं होतं? अगं मला सांगायचंच ना बाळा. आई नाही, त्याच्यामुळेच थोडा उशीर झाला होता. पण हा घ्या, ब्लाउज रेडी आहे. तू शिवलास तरी सुद्धा? हो. कमाल आहे तुझी ना शुभ्रा. अरे वा, परफेक्ट. आपण डिस्कस केला होता एक्झॅक्टली तसाच बनवलास तू. अमेझिंग. कसं काय केलंस आहे तू? मशीन बिघडलं असताना तरी सुद्धा वेळेवर. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू आई. एक मिनिट थांब. काय आहे ना, हा असा ब्लाऊज मी बाहेरून शिवून घेतला असता तर 3-3.5 तरी मला लागले असते. आई अहो 500 रुपये मी जास्त देते तुला, घे. एवढा प्रॉब्लेम येऊन सुद्धा तू घाबरून गेली नाहीस, हरून गेली नाहीस. तू त्याच्यावरती मात केलीस आणि वेळेवरती गोष्ट बनवून दिलीस. हो ना? आय एम सो प्राऊड ऑफ यू. अशीच प्रगती कर. चला आता मला उशीर होतोय, मला जायला हवं. ए शुभम, गुड बॉय आहेस. अशीच नेहमी आईला मदत करायची हं बाळा. हो आजू. शुभ्रा, आपण जिंकलो. बबडू, राजा तू तुझं खेळ, मला नको त्रास देऊ. काय अरे नको रे. काय काय करतोस? अरे हे बघ आता हा काय बांधून ठेवणारस मला? काय बघ याचं चाललंय. अरे हे बघ. तुम्ही काय केलंय? अरे काय हे शुभम, ते सोड सोड. अरे आईचं कामाच आहे ना बाळा. तर काय असं करायचं का? ठेवून देते. सॉरी आजू. अगं शुभ्रा, किती वेळ झाला बाळा. रात्र झाली, नीट जेवलीच पण नाहीस तू कामाच्या गडबडीत. हे घे दूध, घे बरं हळद घातलेलं. आई आई मी नंतर पिन ना. अगं नंतर काय, मला माहितीये तू नंतर घेणार नाहीस. घे माझ्या समोर घे. आई पिते नंतर. शुभ्रा, मी काय म्हणतो, आता हे काम तू उद्या कर. तर झोप, दमलीस तू. बाबा नाही हो, ऍक्च्युली ना हे काम मला वेळेत संपवायचंय. कारण हे काम वेळेत दिलं आणि जर का त्यांना आवडलं तरच मला पुढची ऑर्डर मिळणार आहे. आणि मला मिळवायची ऑर्डर ती. अहो बघितलं का, आपली मुलगी बघा किती कष्ट करतीये, किती मेहनत करतीये. आई हे काहीच नाहीये, मला अजून खूप करायचंय. आणि माझी खात्री आहे ते तू करशील. पण आता एवढा वेळ नको जागत बसूस बाळा. तो बघ, तो शुभम पण तुझ्यावर जागत बसलाय. अरे काय करतोयस ते, ठेव बरं. आई अहो मी त्याला मगाचपासून सांगतेय, पण ऐकेल तर बबडू कसला तो. राजा चल, बास झालं खेळणं, जा झोप आता. ए शुभ्रा. शुभ्रा, ए आई, मी तुझ्यासोबतच झोपणार आहे. आईला खूप काम करायचं ना असं ना, पण असं करूया का, तू माझ्याबरोबर येतोस, मी तुला छान गोष्ट सांगते. ओके आजू. ये. आज कुठली गोष्ट ऐकायची आहे? कुठली तरी नवीन. चल शुभ्रा, मी पण जाऊ झोपायला. हो बाबा. तुला काही लागलं तर हाक मार. येस, गुड नाईट. गुड नाईट.
सोम सोड, मला काम करू दे. बस आता बंद कर हे सगळं, बस. सोहम, मला ऑर्डर पूर्ण करायचे, प्लीज मला काम करू दे. या ओढण्यातून पैसे कमवणार आहेस आणि ह्याच्यावर माच करतेस तू? हा शुभ्रा, मी बोलत असताना दुर्लक्ष कर. कर ना, काम कर, जा. सोहम, कर काम. या ओढण्यांच्या कर कर. काय काम करायचंय तुला? हा कर. सोहम, सोहम असं का करतोय? सोहम, प्लीज असं करू मग नको. काय 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 बनायचंय काय तुला? या ओढण्यातून स्वतःचा ब्रँड तयार करायचाय? काय मोठी फॅशन डिझायनर होण्याचे स्वप्न बघतेस तू? ती फालतू स्वप्न बघणं बंद करा शुभ्रा, कारण तुझ्या आणि तुझ्या स्वप्नांच्या मध्ये मी उभा आहे, लक्षात ठेव. बंद कर आता हे सगळं. रडू नको, डोक्यात जाऊ नको अजून. सगळं काय आहे शुभ्रा? सोहम तुझ्याशी वाटेल तसं वागतोय आणि तू सगळं सहन करतेस. नाही, पण आता डोक्यावर चाललंय, मला सोहमशी बोललंच पाहिजे. नाही बाबा, बाबा प्लीज सोहमशी जाऊन बोलू नका. तुम्ही बोललात ना त्याच्याशी तर तो अजून बिथरेल आणि मला खूप त्रास देईल बाबा तो. अगं पण शुभ्रा, चल ना गो झोपायला, मला तर खूप झोप आली आहे. ये राजा. बाबा या सगळ्यात माझ्या बबडूचा काय हो दोष? त्याने का त्याच्या आई बाबांना वेगळं होताना बघायचं? त्याने का त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होताना बघायचं? मी आणि सोम वेगळे झालो ना तर माझ्या बबडूचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आपलं घर उद्ध्वस्त होईल बाबा. बबडूसाठी आणि आपल्या घरासाठी मला हे सहन करावंच लागेल, कारण माझ्या कुटुंबापेक्षा महत्वाचं काहीच नाहीये मला. एकच सांगतो शुभ्रा, त्या घराचा कुटुंबाचा विचार करताना एक गोष्ट अजिबात विसरू नकोस. आनंदाने राहण्याचा आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार तुला सुद्धा आहे.
हाय सो, तू मला मिस करतोयस ना? मी पण तुला खूप मिस करतेय. तू 24 तास एकाच झोन मध्ये असतेस का ग? जरा समजून घे, जरा टेन्शन मध्ये. बरं आता मी ऐक, उद्या मी ऑफिसला येणार नाहीये. का सो? सुझॅन, ओके, आय एम सॉरी. हा, आता सांग, मी सिरियसली ऐकते. हे बघ सुझॅन, तू ऑफिसमध्ये आता मॅडमची सेक्रेटरी आहेस, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आता तुझ्या हातात आहेत, कळले? दिवसभर मॅडमची काळजी घेतेस असं दाखवत राहायचं आणि इम्प्रेस करायचं मॅडमना, कळलं? मॅडम कोणाशी बोलतात, काय बोलतात, सगळं कळायला पाहिजे मला. ऑफिसमधली प्रत्येक गोष्ट मला कळायला पाहिजे. कोणाशी कुठलं डील फायनल होतंय हे सुद्धा तू मला सांगायचंयस. हे बघ सुझॅन, मला आणि मॅडमना जवळ आणणं ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी. आता अशी काहीतरी जादू झाली पाहिजे ना की मॅडम स्वतःहून म्हणायला पाहिजेत यापुढे तुम्हाला मॅडम नाही आई म्हण. मॅडी तर आता आपल्या वाटेतून दूर झालीच आहे, त्यामुळे हा खूप चांगला चान्स आहे तुझ्यासाठी. अशी वाग ना सुझॅन की मॅडमच्या मनात तुझी आणि माझी दोघांची चांगली इमेज बिल्ड झाली पाहिजे. ओके? डोंट वरी सो, तू मला जे जे सांगितलंय ते सगळं मी फॉलो करेन. गुड. तुझी जी काही स्वप्न आहेत ना ती सगळी अचीव करू आपण. गुड. झोप आता. गुड नाईट सो, बाय. हो, उद्या करतो फोन. लाईट बंद करून झोप. हा, मी तुझ्याशी बोलतोय, लाईट बंद करून झोप. शुभ्रा, मी परत एकदा सांगतोय, लाईट बंद करून झोप. शुभ्रा, लाईट बंद कर. तुला जे हवंय ते आपण करूच सो, पण मला जे हवंय ते सुद्धा मी अचीव करणार आहे. आता तुझ्या त्या आईला शुभ्रापेक्षा मी तुझ्यासाठी कशी परफेक्ट आहे हे दाखवून द्यायचंय मला. तरच मला तुझ्या घरात घुसता येईल आणि तुझ्या बायकोची जागा घेता येईल.